नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो संकल्प एज्युकेशनच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आज आपण पाहणार आहोत की रत्नागिरी DCC बँकेची जी ॲड आलेली आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक आपण ज्याला म्हणतो, जी प्रत्येक जिल्ह्यात जवळपास असते. काही 2 जिल्ह्यांना एक कॉमन बँक असते. नुकतीच आपण अकोला DCCची पण ॲड बघितली होती, त्याबद्दलचे आपण इंटरव्ह्यू कसे झाले ते पण पाहिले. त्याच प्रमाणामध्ये म्हणजे त्याच प्रकारे आता जी ॲड आलेली आहे ती आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची. तर ॲडमध्ये आपण पाहूया की पुढे काय आहे काय नाही. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो टायटल बघा आपण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आजच ॲड आलेली आहे. यामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. कोणते कोणते पद आहेत ते आपण पाहूया. त्याआधी काही महत्त्वाचे दिनांक आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सर्वात पहिलं ऑनलाईन प्रक्रिया शुल्क आणि अर्ज भरणे. तर अर्ज भरणे जे आपण 1 ऑगस्ट 2024 ते 9 ऑगस्ट 2024 पर्यंत चालू असणार आहे. त्यानंतर 9/8 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला परीक्षा फीस भरता येईल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यानंतर त्याला एक्झाम फीस दिल्यानंतर आपल्याला तो अपडेट करावा लागणार. जो काही UTR वगैरे येणार आहे ते अपडेट करण्यासाठी आपल्याला सायंकाळी 5 वाजेपर्यंत 10 तारखेला 10/8/2024 10 ऑगस्टपर्यंत आपल्याला ते अपडेट करायचं आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करणे, कागदपत्राची पडताळणी व मुलाखत दिनांक, हे सर्व दिनांक आपल्याला वेळोवेळी अपडेट केले जाणार आहे. त्याबद्दल असं स्पेसिफिक काही सांगितलेलं नाही आहे. ते आपल्याला संकेतस्थळावरच जाऊन पाहावं लागणार आहे. ओके, तर चला पाहूया आणखी ॲडमध्ये पुढं काय आहे. हे पहा, तर पहिलं पद जे आहे ते आहे व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर. त्याचे 3 पद आहेत. 25 ते 40 वयोमर्यादा आहे. 3 वर्षाचा अनुभव आहे या पदासाठी आणि बाकी काही इसेन्शियल गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर डेप्युटी मॅनेजरचं पद आहे, त्याच्यासाठी 6 जागा आहेत. त्याचा रिलेटेड 2 वर्षाचा एक्सपिरियन्स बँकिंगचा लागणार आहे आणि MBA, JIB, CIB, DBM कोणते एक असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढचं जे पद आहे आणि जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वॅकन्सीज आहेत, जागा आहेत, ते आहे पुढचं आणि ते आहे लिपिक पद. लिपिक म्हणजेच असिस्टंट क्लर्क, असिस्टंट किंवा क्लर्क, आपण ज्याला जनरली आता स्टँडर्ड लँग्वेजमध्ये आता जनरली असिस्टंट असं म्हटलं जातं. तर असिस्टंट किंवा क्लर्क या पदाच्या 131 जागा आहेत. 21 ते 40 वयोमर्यादा आहे. कोणत्या विद्यापीठाची डिग्री आवश्यक आहे? MSCIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. विशेष अर्हता प्राधान्य. याच्यामध्ये काही स्पेसिफिक स्पेशलायझेशन असेल तर ते आपल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांनी आत टाकलेली की 90 दिवसांचं इथं त्या सर्टिफिकेटचं म्हणजे ते काय सर्टिफिकेशन असेल त्याचा ड्युरेशन किंवा त्याचा टाईम हा 90 दिवसाचा असेल पाहिजे त्यांची, अशी इथे अट आहे. मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन पास केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. ज्यामध्ये विशेष अर्हता प्राधान्य म्हणजेच इथे जर का मराठी आणि टायपिंगची कोणती परीक्षा असेल तर त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल असं इथे मेन्शन केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. इथे कंपल्सरी पाहिजेच म्हणून मेन्शन नाही आहे, पण विशेष प्राधान्य म्हणून ते मेन्शन केलेलं आहे त्यांनी टायपिंगची परीक्षेचं बद्दल. ओके, त्यानंतर शिपाईचे पद आहेत 39, 10वी पास असणं एवढंच अट आहे त्यांची. ओके, तर जे विद्यार्थी 10वी पास सुद्धा आहेत, ज्यांना खरंच नोकरीची लवकर गरज आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आपण म्हणता येईल. अजून पुढे पाहूया की महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत. त्यांना कट ऑफ दिनांक जो सांगितला आहे की जिथे तुमची क्वालिफिकेशन वयाचं किंवा शिक्षणाचं ते 1/8/2024 रोजी पूर्ण पाहायला पाहिजे. त्यांचे पूर्ण सर्टिफिकेशन असणे गरजेचं आहे. त्यांच्या वेतन श्रेणीबद्दल दिलेलं आहे. सुरुवातीचा पगार बोललेला आहे ते
थोडं हायलाईट करतो, झूम करतो म्हणजे क्लिअर दिसेल. सुरुवातीचा पगार मॅनेजरसाठी बघा 43,200 आहे. त्यानंतर डेप्युटी मॅनेजरचा 36,674 आहे. लिपिक 21,855 आहे आणि शिपाई 19,900. हे त्यांचे इनिशियल पेमेंट्स आहेत. त्यानंतर इयर बाय इयर जे काही इन्क्रीमेंट असतील ते लागू होतील, त्यानंतर पेमेंट वाढत जात असतं. ओके. आणखी काय महत्त्वाचे आहेत का पाहूया. ऑनलाईन परीक्षांना निवड पद्धतीबद्दल बोललेले आहेत पहा इथं मित्रांनो. निवड पद्धती कशी असणार आहे. हे पहा, निवड पद्धतीमध्ये ऑनलाईन परीक्षा असणार आहे. जे काही रेग्युलर बँकिंगचा सिलेबस आहे आपलाच, सहकार विषयाविषयी ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी म्हणजे लॉजिकल रिझनिंग, कॉन्ट, ह्या गोष्टी असणार आहेत. त्यानंतर कागदपत्राची पडताळणी आणि मुलाखत, म्हणजे ज्या दिवशी इंटरव्ह्यू असेल तुमचा त्या दिवशी तिथं तुमचं DV होणार आहे. ओके. जे विद्यार्थी पास होतील ऑनलाईन परीक्षा त्याच्यानंतर DV आणि मुलाखत होणार आहे. जे काही प्रमाणपत्र वगैरे सादर करायचे तिसऱ्या स्टेपमध्ये आहेत. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे काय लागणार आहेत ते मित्रांनो याच्या स्क्रीनशॉट्स काढून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील. मी थोडं झूम करतो याला आणखी. हे कागदपत्र लागणार आहेत. आपण अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र म्हणजे त्याला आपण ॲफिडेविट असं म्हणतो, किंवा एक डिक्लेरेशन पण म्हणू शकतो. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, जसे की आपले जे काय डिग्री सर्टिफिकेट असतील, त्यानंतर सर्टिफिकेट्स असले वेगवेगळे झालेले ते, वयाचा पुरावा जसं आधार, पॅन, जन्माचा पुरावा तोच, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकार नमुन्यातील दाखला, जे त्या बॉर्डरवर असतील त्या लोकांसाठी. त्यानंतर काही नावात बदल असेल ते, MSCIT सर्टिफिकेट, टायपिंग सर्टिफिकेट, शॉर्ट हँड झालेलं शॉर्ट हँड, अनुभव प्रमाण असल्यास अनुभव प्रमाणपत्र. हे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत जे की आपल्याला कॅरी करायचे आहेत आपल्या इंटरव्ह्यूच्या वेळेस. बघा, मुलाखत होणार आहे 10 मार्कांची, त्यामध्ये 10 पैकी 5 गुण देण्यात येतील आणि 5 गुणांवरून बाकीच्या मुलाखतीवरून तुम्हाला तुमचा जो काही अप्रोच असेल त्यानुसार तुमचे 5 गुण पकडले जातील. प्रोबेशन पिरियड मित्रांनो, प्रोबेशन पिरियड सांगितलेला आहे, 6 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क 1,000 रुपये ऑनलाईन परीक्षा शुल्क असणार आहे. 847 प्लस 152 GST. काही फॉर्मॅलिटीज सांगितलेल्या आहेत तिथे. पाहूया आणखी सेंटर्स वगैरे कुठे मेन्शन केलेले आहेत तिथे. महत्त्वाची वेबसाईट लक्षात ठेवायची मित्रांनो, रत्नागिरी DCC.com ही वेबसाईट आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला क्लिअर. ही वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटवरच आपले अपडेट्स, आपले अर्ज करणे, ह्या सर्व गोष्टी इथेच करायच्या आहेत. ओके. तर ही काही प्राथमिक माहिती होती आपल्या रत्नागिरी DCC बँकेतील निघालेल्या पदांबद्दल. आणखी डिटेल जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मित्रांनो ही तुम्ही एक डिटेल सखोल भागात पाहावी, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये मी फक्त रिक्रुटमेंट कधी आहे, त्यानंतर एक्झाम कशी असणार आहे आणि बाकीच्या गोष्टी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत.
तर अधिक माहितीसाठी किंवा काही आपल्या क्लासेसतर्फे काही कोर्सेस आहे का ते जाणून घेण्यासाठी प्ले स्टोअरहून संकल्प 247 हे ॲप डाउनलोड करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे काही नंबर दिलेले आहेत मोबाईल त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि आणखी काही माहिती हवी असेल तर त्यावर कॉल करून मिळू शकता. तोपर्यंत धन्यवाद. ऑल द बेस्ट.